बऱ्याच कंपन्या हायब्रिड मॉडेलमध्ये आता आहेत आणि त्याचं एक मेजर थिंग आहे की एम्प्लॉईचा जो कंप्लायन्स आहे बॅक टू ऑफिस. तर काही कंपन्या लाइक वीकली वन्स, ट्वाईस किंवा थ्राईस आहेत आणि काही मंथली 8 और 10 डेज यू हॅव टू कंप्लीट. पण लास्ट वीक एक कंपनीचा कंप्लायन्स रिपोर्ट बघितला. त्यामध्ये ऑलमोस्ट 35 to 40% एम्प्लॉईज हॅव नॉट कम टू ऑफिस, जिथं दे वर सपोज टू कम फॉर 1 or 2 डेज. आणि ही मोठी मेजर कंपनी आहे. तर आम्हाला एम्प्लॉईजला तेच सांगायचं आहे की इन फ्युचर जर कधी ले ऑफ्स आले किंवा टफ सिच्युएशन्स आले, तर कंपनीज हा कंप्लायन्स रिपोर्ट यूज करतील आणि दे विल साईट दिस रिझन दॅट की तुम्ही लास्ट 1 इयरमध्ये वर्क फ्रॉम होम होतं किंवा हायब्रिड मॉडेलमध्ये तुम्ही एवढ्या डेज यायचं होतं आणि तुम्ही आला नाही. तर आमची एम्प्लॉईला रिक्वेस्ट आहे की आज जर कंपनी काही बोलत नसेल आणि ते तुम्हाला नुसते कंप्लायन्स रिपोर्ट पाठवत असतील, तर उद्या ते ऑफिशियल रिझन्स यूज करून दे विल डू टर्मिनेशन्स और दे विल डू फोर्स रेझिग्नेशन्स अँड देन इट विल बी टफ. लेबर ऑफिसला जरी आपण कंप्लेंट केली तरी कंपनीच्या बाजूने त्यांनी एकदम तुम्हाला नोटीस पाठवलेल्या आहेत, कंप्लायन्स रिपोर्ट पाठवलेला आहे आणि मग तुम्हाला डिफेंड करायला काय राहू शकत नाही. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की जर कंपनीने तुम्हाला 1 डे ऑफिसला बोलवलं किंवा 2 डेज किंवा 3 डेज किंवा मंथमध्ये 8 to 10 डेज, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट की तुम्ही हे सगळे डेज कंप्लीट केलं पाहिजेत आणि कंप्लायन्समध्ये राहिलं पाहिजे. आणि तुम्ही जर काही एक्सेप्शनल अप्रुव्हल काही घेतलं असेल किंवा मॅनेजरवर काही अलाइनमेंट असेल, तर इट हॅज टू बी ओव्हर ईमेल, कारण का यू नेव्हर नो वेन दॅट पर्सन माइट लीव्ह द कंपनी. So it is always advisable to be compliant to whatever internal policies the company is having and then be safe during these layoffs. Thank you.